देशाच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा अभियानाला प्रतिसाद देत कळंबोली येथे गुरुवारी तिरंगा स्वाभिमान पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले। या यात्रेला आमदार प्रशांत ठाकूर यांनी विशेष उपस्थिती दर्शवली। कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली। यामध्ये कळंबोलीतील सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि राजकीय नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, संदीप म्हात्रे, मंडळ सरचिटणीस दिलीप बिष्ट, बबन बारगजे, महिला अध्यक्ष मनीषा निकम, जिल्हा उपाध्यक्ष महिला मोर्चा प्रिया मुकादम, माजी नगरसेवक बबन मुकादम, रवींद्र भगत, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, युवा नेते अमर ठाकूर, सुनील ढेंबरे, विनोद बोरसे, बशीर शेख, केशव यादव, निलेश भोईर, सचिव राजेंद्र बागल, उपाध्यक्ष सुनीता हिवराळे, प्रभाग अध्यक्ष घनश्याम शर्मा, प्रकाश शेलार आणि युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेत भारत मातेचा जयघोष केला। विकासाची संधी जेव्हा आपल्याला मिळाली, आपण सगळ्यांना मागे टाकून पुढे गेलोय, पण सगळ्यांना मागे टाकत नाही। वसुधैव कुटुंबकम ही तुमची माझी संस्कृती आहे आणि म्हणून ज्यावेळेला करोना सारखा रोग आला, त्या करोना सारख्या रोगामध्ये त्याच्या प्रतिबंधक गोळ्या अमेरिकेला पाहिजे होत्या, आपण त्यावेळेला त्यांना दिल्या। त्याच्यावरची लस भारतात बनवली। अमेरिकेने आम्हाला तेव्हा दाबण्याचा प्रयत्न केला। फायझर नावाची कंपनी आहे, फायझर, त्या फायझर नावाच्या कंपनीची लस तुम्ही घेऊन टाका सांगितलं। आपण सांगितलं आम्ही नाही घेणार, त्याच्यावर संशोधन झालेलं नाही। तुम्ही सांगताय त्या दराने तर अजिबात देणार नाही। आपण आपल्या देशामध्ये लस विकसित केली, मग दबाव आणण्याचा प्रयत्न केला की अमेरिकेमध्ये भारतातले विद्यार्थी जे शिकायला जातात त्यांनी जर भारतीय लस घेतलेली असली कोवॅक्सिन, तर आम्ही या ठिकाणी त्यांना प्रवेश देणार नाही। आम्ही सांगितलं जग घेतंय, तुम्ही पण घ्याल, आणि हळूहळू त्यांनी घ्यायला सुरुवात केली। आता अमेरिका परत तुम्हाला आम्हाला दाबायचा प्रयत्न करतंय का तुम्ही रशियाकडून तेल घेता, मग आम्ही तुमची उत्पादनं महागडी करू। पण भारत देशाची ताकद आहे, 147 कोटीचा देश आहे, त्यामुळे ना पाकिस्तान पुढे झुकलो ना अमेरिकेच्या पुढे झुकणार आहोत। आम्ही दाटपणाने या जगामध्ये वावरणार आहोत, अशी आपल्या देशाची ताकद आहे।